तर आता मित्रांनो आपण आहे ना सुहासिनी आर्ट्सच्या इकडे येऊन पोहोचलेलो आहोत। समोर बघू शकता आपण हे ना जवळपास 50 वर्षांची परंपरा असलेली आहे ना कार्यशाळा आहे। तर बघू शकता आपण। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पा पाहायला सुरुवात करू। लालबागच्या राजाचं दर्शन होतं। खूप सारे इकडे लालबागच्या राजाच्या मूर्त्या पाहायला मिळतात। बघताना ती मित्रांनो अघोरी अवस्थेमधला आपला बाप्पा पाहायला मिळतोय। सुंदर अशी ही मूर्ती आहे, बघू शकता। खाली आहे ना नारळावरती हा आपल्याला बाप्पा पाहायला मिळतोय। 5 मूर्त्या आपल्याला या फ्रेममध्ये दिसत आहेत आणि 5च्या मूर्त्यांना अतिशय सुंदर अशा आहेत, बघू शकता। आपण 1.5 फुटाचा हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बाप्पाला बघितल्यानंतर आहे ना म्हणजे जे गावीच्या गणपत्यांच्या मूर्त्या असतात ना सेम तशी वाली ही मूर्ती वाटते, बघू शकता। मध्ये ना मित्रांनो आपण लास्ट वर्षीसुद्धा आलो होतो आणि या वर्षीसुद्धा आपण आलेलो आहोत। आणि इकडची खासियत म्हणजे ना आपल्याला प्रत्येक मूर्तीवरती ना आपला डायमंड वर्क असेल किंवा जे मुकुट वगैरे आहेत ना आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो लास्ट टाईम ना आपण चिंचपोकलीला आलो होतो, त्यावेळेस चिंतामणी गणेश संकुल इकडचे जे घरगुती बाप्पाच्या कार्यशाळा होत्या त्या पाहिल्या होत्या। आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पुन्हा एकदा चिंचपोकलीला झालेलो आहोत। म्हणजे आपला चिंचपोकलीचा जो ब्रिज येतो त्या खाली उतरल्यानंतरच ना आपल्याला खूप साऱ्या घरगुती गणपतीच्या कार्यशाळा पाहायला मिळतात। म्हणजे जे सुहासिनी आर्ट्स असेल किंवा इतरच्या बाजूच्या आपल्या पोहेकर ब्रदर्स यांच्या आर्ट्स शाळा वगैरे असतील, इकडे ना आपल्या बाप्पाच्या घरगुती बाप्पांच्या आहेत ना मूर्त्या अतिशय सुंदर सुबक अशा पाहायला मिळतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण तेच पुन्हा एकदा पाहणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर आता मित्रांनो आपण आहे ना सुहासिनी आर्ट्सच्या इकडे येऊन पोहोचलेलो आहोत। समोर बघू शकता आपण गाडीगावकर पेंटर्स यांचा कार्यशाळा आहे आणि इथे ना आपल्याला मातीपासून बनवलेलं तसेच प्लास्टर, फायबर, गौरीचे मकर सर्व काही पाहायला मिळतं। आणि आहे ना जवळपास 50 वर्षांची परंपरा असलेली आहे ना कार्यशाळा आहे। तर बघू शकता आपण। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पा पाहायला सुरुवात करूया। आतमध्ये आल्यानंतर समोरच बघू शकता मित्रांनो आपल्याला सर्वात आधी आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन होतं आहे। खूप सारे इकडे लालबागच्या राजाच्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि ना आता आपण जेवढ्या पण मूर्त्या आहेत ना त्या सगळ्या काही पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। कार्यशाळेच्या उजव्या बाजूलाच ना मित्रांनो आपल्याला 2 रॅकमध्ये गणपती बाप्पा ठेवलेले पाहायला मिळतात। तर डाव्या साईडला ना इकडे आपण बघू शकता टोटल आपल्याला 3 रॅकमध्ये गणपती बाप्पा ठेवलेले पाहायला मिळतात। सुरुवातीला समोरच बघू शकता किती छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ना इकडे लाईटचा थोडा ना इफेक्ट होतो आहे, त्याच्यामुळे थोडी व्हिडिओ ब्लर वाटते। खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता। बैठक पोजमधला आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि त्याच्या बाजूला ही कृष्ण रूपामधल्या ही सुद्धा बघू शकता गुलाबी कलरची धोती आणि फेटा वर्क केलेली ही मूर्ती आहे। हातामध्ये बघा ना व्हाईट कलरचे आपल्याला गुलाब पाहायला मिळतात। ही सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला सुद्धा बघू शकता सिंपलवाली आहे, ही सुद्धा एक खूप छान अशी मूर्ती आहे। समोर हा सुद्धा गणपती मित्रांनो बघू शकता बालरूपामधला आपला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि खूप सिंपल अशी मूर्ती आहे। पण बघू शकता खाली जो त्या आसन दाखवलेला आहे म्हणजे आपला उंदीर बाप्पा पाहायला मिळतो आहे, त्याच्यावरती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे। खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता। त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक बघू शकता बाल स्वरूपामधली अजून एक मूर्ती आहे, पाटावरती बसलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना मित्रांनो मूर्तीच्या कपाळावरती गंध वगैरे बघू शकता, सोबतच जो ओम लिहिलेला आहे तो सुद्धा बघू शकता, खूप छान वाटतो आहे। समोर आता बघताना ती मित्रांनो अघोरी अवस्थेमधला आपला बाप्पा पाहायला मिळतो आहे। म्हणजे आपण चिंतामणी गणेश संकुलमध्ये सुद्धा या मूर्त्या पाहिल्या होत्या आणि यावर्षी ना या मूर्तीची ना खूप सारी क्रेज आहे। म्हणजे जे कोणत्याही कार्यशाळेत गेलात ना तर आपल्याला ही वाली मूर्ती सहज पाहायला मिळते। ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो बाल स्वरूपामधला आपला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे, बघू शकता। खाली आहे ना नारळावरती हा आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि नारळावरती बाप्पा बसला आहे, बघू शकता। खूप छान अशी एक मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता कमळावरती विराजमान झालेला आपला बाप्पा पाहायला मिळतो आहे। समोर आता बघताना ही सुद्धा मूर्ती खूप छान आहे, बघू शकता। जवळपास 1.5 फुटाची ही मूर्ती होईल आणि ना मूर्तीला आपल्याला धोतर वर्क असेल किंवा जो मूर्तीचा पेंटिंग वगैरे बघाल ना खूप छान असा पाहायला मिळतो आहे, बघू शकता। आणि या मूर्तीला आपण मुकुटसुद्धा जो असेल ना आपला डायमंडवर करू शकतो, अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आहे। सोबतच बाजूच्या सुद्धा मूर्त्या बघू शकता, खूप छान छान अशा इथे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि या मूर्तीचा जो कपाळावरील गंध असेल ना तो सुद्धा बघू शकता, खूप छान वाटतो आहे। सोबतच डोळ्यांची आखणी वगैरे असेल ना खूप भारी वाटते या मूर्तीला। या साईडला समोर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो सिंपल पोजमधली बाप्पाची 2 फुटाची मूर्ती आहे, खूप छान अशी ही मूर्ती आहे। आणि या मूर्तीच्याच मागे ना आपल्याला एक अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आहे, बघू शकता। दत्तगुरूंची प्रभावळ असलेली या बाप्पाची मूर्ती आहे, खूप छान अशी ही मूर्ती आहे, बघू शकता। मागे आपल्याला दत्तगुरूंचं प्रभावळ आहे, समोर बाप्पा बैठक अवस्थेमध्ये दाखवलेलं आहे।
सुहासिनी आर्ट्समध्ये ना मित्रांनो आपल्याला सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्यासुद्धा पाहायला मिळतात. ही समोर जी बघताय ना मित्रांनो 4 फुटाचा हा बाप्पा पाहायला मिळतो आहे. बघू शकतो खूप छान अशी ही मूर्ती आहे. बघू शकता मूर्तीच्या डोळ्यांची आखणी तसेच कपाळ वगैरे गंध वगैरे अतिशय सुंदर असा पाहायला मिळतो आहे. या साईडला इकडे समोर सुद्धा बघू शकता मित्रांनो 2 फुटाचा हा बाप्पा आहे. बालस्वरूपामधला आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ही. बघू शकता खाली आपल्याला वाघाचं कातडं दाखवलेलं आहे. एक साईडला वाघाचा मुंडकं दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा बाप्पा बसलेल्या अवस्थेमध्ये दाखवलेला आहे. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना मित्रांनो बघू शकता मूर्तीच्या गालावरची जी खळी असेल ना अतिशय सुंदर असा पाहायला मिळते. समोर आता बघताना मी फ्रेममधल्या मित्रांनो 5 मूर्त्या आपल्याला या फ्रेममध्ये दिसत आहेत आणि 5च्या 5 मूर्त्यांना अतिशय सुंदर अशा आहेत. बघू शकता खूप छान छान अशा या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीलाच इकडे आहे ना व्हाईट कलरचा आपल्याला फेटा असलेली मूर्ती आहे. फेटा नाही पगडी बोलता येईल आपल्याला ना ब्राह्मणी स्वरूपामधला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा बघू शकता आपण खूप छान अशी ही मूर्ती आहे. म्हणजे धोतीचा वर्क वगैरे केलेला असेल किंवा फेट्याला जो गुंडाळलेल्या स्वरूपामध्ये आपला फेटा पाहायला मिळतो आहे तो सुद्धा बघू शकता खूप छान वाटतो आहे. तसेच डोळ्याची आखणी वगैरे अतिशय सुंदर आहे या मूर्तीच्या. पुढे इकडे हा ना कृष्ण स्वरूपामधला बाप्पा आहे. बघू शकता खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. आणि जो फेटा दाखवलेला आहे तो आपल्याला कलर कॉम्बिनेशनमध्ये पाहायला मिळतो आहे आणि ही मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर आहे. बघू शकता समोर इकडे मित्रांनो ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता 3 फुटाचा बाप्पा पाहायला मिळतो आहे. ढोलकी दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती हा बाप्पा बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप छान अशी ही मूर्ती आहे. एक हातामध्ये आपल्याला शंख पाहायला मिळतो आहे आणि त्याच्याच बाजूला ही सुद्धा बघू शकता 3 फुटाची गोरी स्वरूपामधला हा बाप्पा पाहायला मिळतो आहे. गजमुख स्वरूपामधल्या म्हणजे बघू शकता बाप्पाला आपल्याला मुकुट न देता आहे ना गजमुख दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही सुद्धा एक मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला ही चिंतामणी स्वरूपामधल्या म्हणजे गेल्या वर्षी जो चिंतामणीचा लुक होता ना तो आपल्याला या मूर्तीमध्ये पाहायला मिळतो आहे. बघू शकता जगन्नाथच्या स्वरूपामधलं ही बाप्पाचा मूर्ती आहे. समोर आता बघू शकता मित्रांनो ढोलकवरती आहे. मगाशी आपण जी मूर्ती पाहिली ना ढोलकीवरती बाप्पा पाहायला मिळाला होता आणि हा समोर आहे ना ढोलकवरती बसलेला बाप्पा आहे. बघू शकता खूप छान छान अशा मूर्त्या आहेत इकडे आपल्याला बघू शकता. आणि या साईडला इकडे बालस्वरूपामधल्या छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा आपण बघू शकता. एकदम सोफ्यावरती झोपलेल्या स्वरूपामधला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि त्याच्या मागे सुद्धा बघू शकता आपण खूप छान छान अशा बालस्वरूपामधल्या मूर्त्या आहेत. आणि समोर ती सुद्धा एक बघू शकता वाघावरती बसलेला आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. पुढे ह्या सुद्धा मूर्त्या बघू शकता खूप छान छान अशा इकडे मूर्त्या बघू शकता. त्याच्याच बाजूला आपल्याला ही अतिशय सुंदर म्हणजे अशा मोराची प्रभावळ असलेला हा बाप्पा पाहायला मिळतो आहे. बघू शकता एक साईडला मोर दाखवलेला आहे आणि बाप्पा बसलेला दाखवलेला आहे. तसेच आहे ना बाप्पाच्या पाट्यानं मोर पंखांचा ना आपल्याला प्रभावळ आहे ती सुद्धा बघू शकता खूप छान वाटते. आणि या मूर्तीला ना वेल्वेटचा आपल्याला धोतर आणि जो शेल आहे ना तो वेल्वेटमध्ये पाहायला मिळतो आहे. खूप छान वाटतं आहे तीसुद्धा. समोर आता ना मित्रांनो आपण बघतोय ना शंकर पार्वती आणि मध्ये आपल्याला बाप्पा बसलेला पाहायला मिळतो आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच ना एकंदरीत परिवार असलेली ही मूर्ती आहे. बघू शकता खूप छान वाटते. आणि खाली आपल्याला नंदीसुद्धा पाहायला मिळतो. नंदीवरती हा बाप्पा बसलेला दाखवलेला आहे आपल्याला. मित्रांनो आपण 1.5 फुटाचा हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ह्या बाप्पाला बघितल्यानंतर आहे ना म्हणजे जे गावी ज्या गणपत्यांच्या मूर्त्या असतात ना सेम तशीवाली ही मूर्ती वाटते. बघू शकता खूप छान वाटते. म्हणजे सिम्पल पोज आणि कलरसुद्धा एकदम सिम्पलमध्ये असतात पण अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. सोबत ही सुद्धा मूर्ती बघू शकता आपण खूप छान छान अशी ही मूर्ती इकडे पाहायला मिळतात. आणि ही सुद्धा मूर्ती बघायला आपल्याला सिंहासन दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटते ही सुद्धा मूर्ती. इकडे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो ब्राह्मणी स्वरूपामधला बाप्पा पाहायला मिळतो आहे आणि अतिशय सुंदर आहे. मूर्तीचा फेटा वर्क केलेला आहे तसं बघू शकता. इकडे खूप छान अशी आपल्याला मोत्यांची डिझाईनसुद्धा पाहायला मिळते आहे. आणि या मूर्तीला ना वेल्वेटचा आपल्याला शेला पाहायला मिळतो आहे आणि व्हाईट कलरमध्ये ना धोती पाहायला मिळते. ही सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे. बघू शकता दोन्ही हातामध्ये आपल्याला कमळ वगैरे पाहायला मिळतात. मित्रांनो आपण आहे ना सुहासिनी आर्ट्समध्ये आलो होतो सकाळी आणि इकडच्यात ना खूप मूर्त्यांना अतिशय सुंदर अशा पाहायला मिळाल्या होत्या आपल्याला. 1 फुटापासून 3 फूट ते सार्वजनिक गणपती आपला 4 फुटांपर्यंतच्या सगळ्या इकडे मूर्त्या पाहायला मिळतात. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी आहेत ना बाप्पा जर घेऊन जायचं असेल ना तर सुहासिनी आर्ट्सला एकदा ना जरूर भेट द्या. तर आता ना मित्रांनो आपण विनीत आर्ट्स यांच्या इथे आलेलो होतो. बघू शकता समोर त्यांचा स्क्रीनवरती नंबर वगैरे पाहत आहे. आणि समोर इकडे मूर्त्यासुद्धा बघाल ना खूप छान छान आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. बघू शकता स्क्रीनवरतीच समोर बघू शकता खूप माहोल बनायला अशा मूर्त्या आहेत. विनीत आर्ट्समध्ये ना मित्रांनो आपण लास्ट वर्षीसुद्धा आलो होतो
आणि यावर्षीसुद्धा आपण आलेलो आहोत. आणि इकडची खासियत म्हणजे ना आपल्याला प्रत्येक मूर्तीवरती आहे ना आपल्या डायमंड वर्क असेल किंवा जे मुकुट वगैरे आहेत ना आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतात. तसेच प्रत्येक मूर्त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. बघू शकता समोर आपण आपल्या ज्या विनीत आर्ट्समधल्या मूर्ती आहेत ना ते पाहायला घेतो आहे. समोरच आपल्याला बघू शकता खंडेरायाच्या स्वरूपामधली एक मूर्ती पाहायला मिळते. खूप छान वाटते. बघू शकता कपाळावरील जो गंध दाखवलेला आहे पिवळ्या कलरमधला मळवट तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. आणि मूर्तीच्या हातामध्ये ना आपल्याला त्रिशूळ आणि परशुसुद्धा पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला ही सुद्धा बघू शकता माऊलींच्या स्वरूपामधली आहे. बैठक अवस्था म्हणजे विटेवरती बसलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोबतच या मूर्तीचा जो कपाळावरती गंधसुद्धा बघू शकता विठुरायाचा जो गंध असतो तसाच आपल्याला या मूर्तीच्या कपाळावरती गंध पाहायला मिळते. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. या साईडला इकडे समोर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो. खूप छान वाटते. दोन्ही हातामध्ये आपल्याला बाप्पाला आवडणारे मोदक दाखवलेले आहेत आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा बघू शकता आपल्याला चौरंगावरती बसलेला बाप्पा पाहायला मिळतो. दोन्ही साईडला 2 लोड दाखवलेले आहेत आणि मूर्तीसुद्धा बघू शकता खूप छान वाटते एकदम. आणि मूर्तीच्या कपाळावर गंध वगैरे बघायला ना अतिशय सुंदर वाटते. बघू शकता या साईडला समोर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो. सिंह दाखवलेला आहे खाली आणि त्याच्यावरती ना बाप्पा आपल्याला बसलेला दाखवलेला आहे. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता. आणि ही सुद्धा मूर्ती ना आपल्याला मातीमध्ये येणार आहे म्हणजे शाडू मातीपासून बनवलेली आहे. पुढे ही सुद्धा एक बघाल ना तर ही सुद्धा खूप छान अशी बैठक अवस्थेमधली मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं ना आपल्याला प्रत्येक ठिकाणी ना जो पाठ बघतो ना आपण म्हणजे ज्याच्यावरती आपला बाप्पा बसलेला दाखवलेला आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पेंट केलेले पाहायला मिळतात. बघू शकता. आणि डिझाईनसुद्धा खूप छान वाटते म्हणजे फुलांची वगैरे डिझाईन तिथे ते खूप सुंदर पाहायला मिळते आहे. समोर आता ना बघतो ना आपण तो आपल्या श्रीकृष्ण स्वरूपामधला बाप्पा पाहायला मिळतो आहे. बघू शकता झोपाळ्यावरती बाप्पा पाहायला मिळतो आहे. आणि या मूर्तीच्या आहेत ना आपल्याला बघू शकता डायमंड वर्क वगैरे केलेले पाहायला मिळतं आहे. तसेच या मूर्तीच्या आहेत ना इकडे डेकोरेशनला आपल्याला बघू शकता मोर वगैरे असं फुलं असतील आर्टिफिशियलवाली ती सर्व पाहायला मिळतात. आणि बघू शकता आपला बाप्पा झोपाळ्यावरती झुला घेतो आहे. खूप छान अशी ही मूर्ती आहे. बघू शकता या साईडला इकडे बघतो ना ही मूर्ती आहे ना आपल्याला शेषनागाच्या स्वरूप असलेली प्रभाव पाहायला मिळते बाप्पाची. आणि अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. बघू शकता म्हणजे मूर्तीचा तो धोतर वर्क वगैरे केलेला ना तो वेल्वेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तसेच या मूर्तीचे ना पूर्णपणे आपल्याला ना दागिने पाहायला मिळतात म्हणजे बघू शकता गळ्यामध्ये असेल हारवरती असेल किंवा सोंडेवरचा जो सोंडपट्टा आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सोबतच मुकुटवरती आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. साईडला ना सिंह दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती या बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना मित्रांनो जो धोतीला वर्क केलेला आहे ना म्हणजे कलर वगैरे दिलेला आहे तो खूप युनिकवाला पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप छान अशी ही सुद्धा एक मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक बघू शकता छोटी 1 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे. विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ह्या सुद्धा मूर्तीला आपल्याला ना डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे म्हणजे जो मुकुट असेल किंवा जे गळ्यातले दागिने वगैरे दाखवलेले असतील त्याच्यावरती आपल्याला डायमंड वर्क पाहायला मिळतो आहे. पुढे इकडे ना आपल्या सर्वांचा लाडका लालबागच्या राजाच्या स्वरूपामधली 1 फुटाची मूर्ती आहे. बघू शकता या सुद्धा मूर्तीला ना आपल्याला डायमंड वर्क केलेलं आहे. तसेच या मूर्तीची खासियत म्हणजे ना लालबागचा राजा येतो ना त्याची उभे इकडे आपल्याला प्रतिकृती ही पाहायला मिळते. खूप छान वाटतं म्हणजे जो मूर्तीचा कलर काम असेल किंवा जे नक्षीकाम केलेलं आहे ना अतिशय सुंदर पाहायला मिळतो आहे. बघू शकता त्याच्या बाजूला ही सुद्धा एक श्रीकृष्णाच्या स्वरूपामधली आहे. आणि या मूर्तीला सुद्धा आहे ना आपल्याला पूर्णपणे पोशाख पाहायला मिळतो आहे. आणि खास म्हणजे ना मुकुटसुद्धा बघायला ना मित्रांनो खूप युनिकवाला पाहायला मिळतो म्हणजे मुकुटवरती आहे ना जी अशी फुलांचा जो कलर कॉम्बिनेशन दाखवलेला ना तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. बघू शकता बघता ना तुम्ही तो ब्राह्मणी स्वरूपामधला बाप्पा आहे. बघू शकता एकदम ब्राह्मणी पोशाख बाप्पाला पाहायला मिळतो आहे. आणि एकदम जो बाप्पाला दागिन्याचा साज दाखवला ना तो मोत्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सोबत त्याची कानातली बाळीसुद्धा बघू शकता खूप छान वाटते. आणि या मूर्तीच्या जो पगडीवरती सुद्धा डायमंड वर्क केलेला ना तो सुद्धा खूप छान वाटते. बघू शकता समोर ही श्रीकृष्ण स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना मित्रांनो मूर्तीचा जो पोशाख दिलेला ना तो बघू शकता खूप छान वाटते म्हणजे युनिक कलर आपल्याला इकडे पाहायला मिळतो पोशाखाला. आणि ही खासियत म्हणजे ना इकडे उंदीर मामा दाखवलेला ना तो सुद्धा बघू शकता या पोशाख आहे ना दिलेला त्याला मॅच होणारा असा उंदीर मामा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या मूर्तीच्या हातामध्ये आपल्याला एक साईडला ना मोदक दाखवलेला आहे त्याच्यावरती फुलपाखरू पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप छान अशी ही सुद्धा एक मूर्ती आहे. आणि मागे बघाल ना तर अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघू शकता मुकुट वगैरे असलेल्या सर्व मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. समोरही बघताना ती मोरावरती बसलेला आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. आणि मूर्तीच्या धोतरवरती ना आपल्याला पूर्णपणे डायमंड असतील किंवा मोत्यांचा वर्क केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच मूर्तीच्या गळ्यामधील दागिने असतील किंवा मुकुटावरती जो दागिने आपल्याला बघताय ना खूप छान वाटतात. बघू शकता
मित्रांनो 2.5 फुटाचा आपला बाप्पा पाहायला मिळतोय आणि यासुद्धा मूर्तीला बघू शकता मुकुटावरती आपल्याला खूप छान असा डायमंड वर्क आहे. मुकुट असेल किंवा ज्या मूर्तीचा पोशाख दिले ना तो सुद्धा खूप भारी वाटतोय बघू शकता. आणि या मूर्तीच्या आपल्याला एका हातामध्ये ना त्रिशूळ पाहायला मिळतोय आणि एका हातामध्ये परशू दाखवलेला आहे. सोबतच या मूर्तीचा पोशाखसुद्धा बघाल ना त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी असेल किंवा डायमंड वर्क खूप सुंदर वाटतंय बघू शकता. ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता खूप छान आहे. म्हणजे मूर्तीला जो मुकुट दाखवलेला तो सुद्धा बघू शकता खूप छान वाटतं. म्हणजे मोरांची थीम असलेला आपल्याला मुकुट पाहायला मिळतोय. सोबतच मूर्तीचा कपाळावर गंध आहे ना तो सुद्धा त्रिशूळ स्वरूपामध्ये आहे. तसेच सोंडपट्ट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गळ्यात दागिने असतील किंवा हातामध्ये आहे ना मूर्तीच्या डमरू पाहायला मिळतोय. खूप छान आहे ही सुद्धा एक मूर्ती. दोन बघताना मित्र श्रीकृष्ण स्वरूपामधल्या मूर्त्या आहेत आणि दोन्ही मूर्त्या ना खूप छान पाहायला मिळतात. मग डायमंड वर्क केलेल्या मूर्तीचा पोशाख असेल त्याच्यावरती आपल्याला एम्ब्रॉयडरी वगैरे पाहायला मिळते. आणि समोर मूर्ती बघताना त्याच्या सोंडेचं वर्क बघाल ना खूप छान वाटते बघू शकता. तसेच गळ्यातील दागिने वगैरे असतील ना खूप सुंदर पाहायला मिळतात आपल्याला. मागच्या साईडला ना मित्रांनो गेल्या वर्षी ज्या मूर्तींची क्रेज होती ना म्हणजे चंद्रावरती बसलेल्या आपल्या मूर्त्या ती वाली पाहायला मिळते. ती खूप सुंदर आहे ती सुद्धा मूर्ती. आणि त्याच्या बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघाल ना अतिशय सुंदर मूर्ती आहेत. म्हणजे इकडे ना विनीत आर्ट्समध्ये ना आपल्याला डायमंड वर्क केलेल्या सगळ्या जेवढ्या पण मूर्त्या बघतोय ना खूप छान छान आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बाप्पा पाहायला मिळतोय. मूर्त्या बघाल ना खूप आपल्या म्हणजे पाहता क्षणात ना आवडणाऱ्या अशा मूर्त्या इकडे विनीत आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोरीसुद्धा बघू शकता श्रीकृष्णाच्या स्वरूपामधली आहे. मुकुट बघाल ना एकदम कलर कॉम्बिनेशन त्याचा गुलाबी आणि पिवळ्या कलरमध्ये कलर कॉम्बिनेशनचा मुकुट आहे. आणि सोबतचा मुकुट सोबतच ना या मूर्तीची खासियत म्हणजे जी केसं दाखवलेली ना तीसुद्धा बघू शकता खूप हुबेहूब अशी केसं बाप्पाला आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या साईडला आपल्याला मोर पाहायला मिळतो आहे बघू शकता. खूप छान अशी एक मूर्ती आहे. सोबतच या मूर्तीचं धोतर वर्क केलेलं ना ते सुद्धा बघाल ना मित्रांनो खूप छान वाटतं. म्हणजे पिवळ्या कलरमध्ये त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वगैरे असेल ना ती खूप छान वाटते. मित्रांनो आपण आहे ना चिंचपोखरीमधील ना सुहासिनी आर्ट्स आणि विनीत आर्ट्स या 2 कार्यशाळांना भेट दिली होती. दोन्ही ठिकाणी ना घरगुती बाप्पांच्या मूर्त्यांना अप्रतिम पाहायला मिळतात. म्हणजे सुंदर अशा मूर्त्यासोबतच त्यांचं कलर कॉम्बिनेशन असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पांना इकडे पाहायला मिळतात. सुहासिनी आर्ट्समध्ये ना आपण सकाळी गेलो होतो. त्यांच्या इकडच्या मूर्त्यांची खासियत म्हणजे ना आपल्या सर्व मूर्त्यात ना शॅडो मातीपासून बनवल्या तसेच POPच्या मूर्त्या होत्या. आणि त्याच्यानंतर विनीत आर्ट्समध्ये आलो होतो आणि विनीत आर्ट्समध्ये ना आपल्याला डायमंड वर्क केलेल्या तसेच मुकुटचं वर्क केलेल्या आपल्या सर्व मूर्त्या पाहायला मिळतात. दोन्ही ठिकाणच्या मूर्त्यात ना अप्रतिम होते. जर तुम्हाला सुद्धा ना तुमच्या घरी घरगुती बाप्पाचं आगमन करायचं असेल आणि बाप्पा घ्यायचा असेल ना तर या कार्यशाळेला जरूर भेट द्या. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार होतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.